राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि हरे राम कृष्ण हरि
लागी सेवक झालो लागी सेवक लागी सेवक झालो लागी प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरी भेटी कृपावंत किती दीन बहु आवडती त्यांचा भारवाही माता करी योग क्षेम चिंता सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्या संतांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज श्री महाराजांचा अत्यंत गोड, अत्यंत प्रसिद्ध असलेला चार चरणाचा भगवान परमात्म्याच्या कृपेचा महिमा सांगणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल मध्ये घाला. मी सांगतो आपल्या या संपन्न होत असलेल्या पवित्र उत्सवाचं आजचं हे दुसरं वाक्पुष्प माझ्याकडं आज आहे आणि जगन्माता चितकला मुक्ताबाईच्या कृपेनं तुम्ही आजूबाजूला जर पाहिलं तर पाऊस आहे. जालन्याला पाऊस झाला, तुमच्या जवळ पाऊस झाला, शेलूलाही पाऊस,
पण वातावरण प्रतिकूल असून सुद्धा आपलं कीर्तन चालूही झालेलं आहे, पूर्णतेला जाणार सुद्धा आहे. ही भगवंताची कृपा आहे. आपल्या या श्री क्षेत्र मारुतीरायाच्या पवित्र भूमीमध्ये रामनगर डासाळा शेलू परिसरामध्ये संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य भक्ती महोत्सव यंदाचा आपलं ही दुसरं वर्ष आहे. गेल्या वर्षी या कार्यक्रमाला सुरुवात झाली, यंदाचं दुसरं वर्ष अत्यंत आनंदामध्ये सुरू झालेलं आहे. वर्षही दुसरं आहे आणि दिवसही दुसरा. याचा अर्थ कीर्तनकार 2 नंबरचा आहे असं नाही, फक्त दिवस दुसरा आहे. प्युअर 1 नंबर कीर्तनकार आहे. म्हणजे परंपरेतून मी सेवेला आलेलो इथं, बाकी काय. दुसरा दिवस आहे, आनंद आहे. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, प्रणाम करतो. कौतुक केलं पाहिजे वाघ परिवाराचं. आडनावाला साजेसा सप्ताह केला. वाडनाव लय मोठं, नाव मोठं, लक्षण खोटं. नाव जसं पाहिजे तसं आहे की नाही. आदरणीय श्रद्धेय श्री मनोहर मंडाबाई गंगाराम वाघ, मंडाबाईंचे सुपुत्र, गंगाराम बाबांचे सुपुत्र आदरणीय मनोहर बाबा, खूप अट्टहासाने या वाघ परिवाराने आपल्याला सगळ्यांना निमंत्रित केलं. आदरणीय मनोहर बाबांचे दोघेही सुपुत्र विठोदादा, रामदादा, सर्वसामान्य कुटुंबातला प्रवास, मराठवाड्यातला जन्म, उत्तर महाराष्ट्रात कार्य, अलौकिक आहे. आणि ते मराठी परिवारात पाहायला मिळतंय, याचा मला स्वाभिमान आहे, आनंद आहे. प्रचंड मोठं होण्याकरता सहनशीलता जोपासावी लागते. जी माणसं आतापर्यंत मोठी झाली त्यांनी पायाखाली मोठं होण्याकरता खूप काहीतरी घेतलेलं असतं. आपण फक्त उंची पाहतो, जे पायाखाली घेतलं ते पाहत नाही. राग, द्वेष, तिरस्कार, मत्सर या सगळ्या गोष्टी खूप विषासारख्या पचवाव्या लागतात आणि आपली वाट काढत जावी लागते. प्रयत्नाची पराकाष्ठा करत करत शूरस्य धारा निशिता दुरत्तया, नावीदादांनी पाजवलेल्या वस्ताऱ्यावर चालून जितकं कठीण यातना आहे तितकं यश मिळवणाऱ्या माणसाला यातना होतात. पद मिळवणं, यश मिळवणं, प्रतिष्ठा मिळवणं, पैसा मिळवणं, नावलौकिक मिळवणं, अर्थार्थी ज्या क्षेत्राचा संबंध नाही त्या कंस्ट्रक्शनमध्ये उडी घ्यायची, तिथं सक्सेस व्हायचं. बरबाद झाली माणसं. उडी घ्यायचं स्वप्न पाहणारे संपले, उडी घेणाऱ्यांचं सोडा. पण उडी घेतल्यानंतर सुद्धा भगवंतानं यश देणं आनंद आहे. नाव सुद्धा दोघी मुलांची खूप सुंदर आहे आणि विठोरायासारखी, रामरायासारखी आल्या आल्या अगदी विनय त्यांच्या परिवारामध्ये पाहायला मिळाला. या 2024 मध्ये आम्ही बरेच उत्सव केले, पण बंधू भगिनींनो, उद्देश स्वच्छ नव्हता, साफ नव्हता आणि कार्यक्रमाप्रती प्रेम नव्हतं. मंडपामध्ये चैतन्य प्रेम असल्याशिवाय नांदत नाही. आम्ही एक गोरटे परिवाराचा कृष्णा महाराजांच्याच मार्गदर्शनाखाली उत्सव केला. एका आमदारांकडचा, कोणतं गाव ते, हिप्परगाव काजळ देखना. मी तिथं सुद्धा बोललो, मंडपात चैतन्य नांदवायचं असेल तर प्रेम करावं लागतं देवावर, असं होत नाही. कोण म्हणेला उत्सव एका वाघ परिवाराचा आहे? अहो, तुम्ही सगळे अत्यंत विनयानं श्रद्धेनं आलात, हा तुमचाच उत्सव आहे असं प्रत्येकाला वाटतं. हाच या परिवाराचा विजय, आनंद आहे. तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. भगवंताची असीम अपार पूर्व कृपा तुम्हा सगळ्यांवर राहो. संकल्पित वेळी ते अभंगाचा काहीसा भाव आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. या उत्सवातली सेवा ज्यांच्याकडून माझ्याकडे आली, या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आदरणीय मृदंग विश्वातला, महाराष्ट्रानं आदरानं स्वीकारला जाणारा हात, आदरणीय तुमच्या परिसराचं, उभ्या महाराष्ट्राचं वैभव श्रद्धेय कृष्ण महाराज बोरकडे महाराजांनी मला संपर्क साधून ही सेवा माझ्याकडे सुपूर्त केली. मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आज भजन साथीला उपस्थित माझे दोघेही लाडके आवाज आहेत, गोड ज्यांची चाल झाली, श्रद्धेय भजन सम्राट आदरणीय शिवाजी महाराज काकडे महाराजांना मनापासून प्रणाम करतो, धन्यवाद देतो. आदरणीय हरिभक्त परायण माझे बंधू भजन सम्राट श्रद्धेय उद्धव बापू शिंदे महाराज सुद्धा आज कार्यक्रमाला उपस्थित आहे. उपस्थित सगळीच महाराज मंडळी, कार्यक्रमाचे आणखी मार्गदर्शक दत्त प्रसाद महाराज शास्त्री गिरगावकर,
उजव्या हाताला हरिभक्त परायण शुभम महाराज. वा, शुभमचं भाग्य आहे की तयारी तर त्याची प्रचंड आहे, पण इतक्या तयारीच्या वयामध्ये अजून खूप प्रगती करायची. पण प्रगतीचा टप्पा गाठण्याकरता जे चेहरे काही नजरेला असावे लागतात, त्या चेहऱ्यासमोर वाजवण्याचं सुद्धा तुम्हाला भाग्य मिळत आहे. शुभमराव, कमी वयात मिळालेला आशीर्वाद आहे. खूप त्याची तयारी त्यांनी त्याच्या वयाच्या मानाने केलेली आहे. धन्यवाद. कार्यक्रमाला भेट द्यायला आपल्या सगळ्यांचं आवडीचं व्यक्तिमत्व माधवराव नरवडे गुरुजी सुद्धा येणार आहेत. आदरणीय सगळी महाराज मंडळी एक दिवस कार्यक्रमाला येणार आहेत. भरपूर महाराज मंडळी, मला फारशी नावं कोणाची माहिती नाही, पण आपल्या सगळ्यांप्रती माझ्या अंतःकरणामध्ये इकडची सगळी मंडळी, श्रद्धेय हरिभक्त परायण समाधानजी महाराज शर्मा महाराजांची गोड कथा आपण या ठिकाणी रामकथेचं श्रवण करत आहात. आमच्याबरोबर आलेले आदरणीय माझे बंधू आदरणीय राम पाटील कार्यक्रमाला उपस्थित आहे. कृष्णादादा आहे, दोराजीराव आहेत, परिसरातून आलेली सगळीच गायक वादक गुणीजन महाराज मंडळी आहेत. उपस्थित श्रोतृवर्ग आहे. वातावरण बदलल्यामुळं थोडासा मंडप आपला भरायचा बाकी आहे, नाही तर सगळी मंडळी कार्यक्रमाला सहज आली असते. पण थोडंसं वातावरण बदललं की माणसाला जाऊ वाटत नाही. बायको म्हणते जाऊ नका, वातावरण बदललंय. तो पहिल्यांदा करतो डेअरिंग, नाही नाही जातो मी, जावंच लागणार. दुसरा दिवस आहे कार्यक्रमाचा, काल जाणं झालं नाही. ती म्हणते जाऊ नका, नाही नाही मी जाणार, मी सांगते ना जाऊ नका. तो म्हणतो तरी मी जाणार. इथं ती बाई थोडस ट्युनिंग बदलवते बोलण्याचं. ती म्हणते नका नो जाऊ, हा म्हणते जाऊ दे. मग फक्त न लागला की माणूस घरी राहतो. काय तुमच्या न मध्ये देवानं ताकद दिली. तुमच्या एका न आपला अर्धा मंडप खाली राहिला आज. पण असू द्या, उद्या येतील ते. वातावरणही तसंच आहे भरपूर. मी काय सांगतो तुम्हाला, माझी 2 दिवसाची पुढची कीर्तनं आम्ही एक नरसापूरला उत्सव आयोजित केला, रद्द झाला. उत्सवच रद्द झाला. काल 5-5.5 हजार लोकांचं बनवलेलं जेवण कोणाला वाढू सुद्धा शकलो नाही, इतका पाऊस. गुडघे जात होते पाण्यात, त्या शेतीत मंडपही गेला. सगळं असं अस्ताव्यस्त सगळं वातावरण पावसानं झालंय. आता पावसाचंही काही धड राहिलं नाही. आता हा उन्हाळा आहे की पावसाळा आहे. हिवाळ्यात पाऊस चालू होता, म्हणजे हिवाळा नाही हिवसाळाच होता तो. पावसाळा अजून सुरू व्हायचा, आता पाऊस चालू आहे. तुम्ही आठवा गेलं वर्ष शेतकऱ्याकरता अजिबात सुखाचं नाही. सोयाबीन हातात यायला लागलं, पाऊस आला. मका हातात यायला लागला, आला पाऊस. कपाशी पहिली काढायला आली दिवाळीच्या वेळेला, आला पाऊस. आता सुरुवात व्हायला अजून मृग नक्षत्राला टाइम आहे, तरी तो अजून म्हणतो मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. पाऊस पाऊस काय त्याचा काही भरोसा आहे का? पण आनंद आहे. आपला उत्सव संपन्नतेच्या दिशेला सुखरूप मारुतीरायाच्या कृपेनं जाईल अशी प्रार्थना करूया. इथं दैवतच मारुतीरायाचं आहे की नाही? मी जो अभंग सेवेकरता निवडलेला, या अभंगाच्या द्वारा ढासाळीकर जगद्गुरु तुकोबार आहे, भगवान परमात्म्याच्या कृपेचं महिमान गाता. तुकोबारांनी महिमान सांगताना कुचराई कंजूशी कुठं केलेली नाही. कधी गावाचं महिमान सांगितलं, कधी देवाचं महिमान सांगितलं, कधी तीर्थाचं सांगितलं, कधी मातीचं सांगितलं, कधी पर्वताचं सांगितलं, कधी पठारांचं सांगितलं, कधी नद्यांचं सांगितलं, कधी दिवसाचं सांगितलं, कधी वर्षाचं सांगितलं, कधी कालाचं सांगितलं. मी जेवढी वाक्य बोललो ही सगळी प्रमाणं आपल्याकडे. एखादा पर्वत पाहला तोच आवडला, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्याचं महिमान. एखादी नदी आवडली, वाचे म्हणता गंगा गंगा. अहो नदीच्या काठानं जाताना एखाद्याचं घर आवडलं, गोदावरीच्या तीरावरून जाताना, तरी तुकोबारांनी त्या घराचं महिमान सांगितलं. राहणाऱ्या घराचं, का तुम्ही आंघोळ करता का दररोज गोदावरीत? नाही नाही आम्हाला वेळ नाही. बरं बरं, पण तरी तुम्ही नशिबवान आहे हो तुकोबारे म्हटले. का? गोदात निर्मळे देवी देवांची रावोळे, संत महंत वेळे, दिवस जाय सुखा
हे तीर्थाचं नाही, तीर्थाच्या काठावर ज्याचं घर आहे त्याला दिलेला, त्याचा सांगितलेला महिमान आहे तुकोबाराने. इतके प्रमाण आहे महिमानाचे विविध क्षेत्रातले. नदी काय, पर्वत काय, पठार काय, वृक्ष काय, लता काय, वेली काय, पण तुकोबाराय आज देवाच्या कृपेचं महिमान गात आहे. आणि त्या कृपेचं महिमान गात आहे जी भगवंताने भक्तापर्यंत पोहोचवली, पण त्याचं माध्यम कुठलं आहे, त्याची अवस्था कुठली, त्याची सुद्धा कारण मीमांसा तुकोबरा या अभंगात करत आहे. एकदा देवानं ठरवलं ना आपल्यावर कृपा करायची, तसा आपल्या मूळ जीवनाचा इतिहास जर पाहिला तर आपण देवाच्या कृपे करताच जन्माला आलो. आपला विश्वास नाही देवावर, तो भाग निराळा आहे. वाटत नाही आपल्याला आपल्यावर परमेश्वराची कृपा व्हावी. अहो काही माणसं देव सुद्धा मानायला तयार नाही. काही माणसं देव मानतात पण कोणालाही देव मानतात. देव न मानणाऱ्यापेक्षा ते परवडली. पण काही माणसं संतांनी सांगितलेल्या उक्तीत परमात्म्याच्या कृपेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. इथं माणसांना प्रश्न पडत नाही हे कसं चाललंय बाबा, कोण चालवतंय. एक शब्द प्रचलित आहे सध्या वैज्ञानिक युगात, हे निसर्गाची किमया आहे. निसर्गाची, अरे कोणीतरी पालन पोषण करणार आहे ना. उत्पत्ती स्थिती लय, कर्तुम न कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीचा अधिष्ठात्री परमात्मा या जगामध्ये विश्वामध्ये वास्तव्याला आहे ना. तुम्ही नाकारताय कसं त्याला. देव न मानणारा माणूस जर तुम्हाला उद्या भेटला डासाळेकर, तर तुम्ही त्याला विशाल महाराज कोलेंनी सांगितलेले एक उदाहरण सांगा. तू देव मानत नाही ना, मानू नको, फक्त मी सांगतोय तेवढं कर. एक पाण्याचं टोपलं भरून आण, पाणी तुझ्या घरचं, टोपलं तुझ्या घरचं, आणि त्या भरलेल्या पाण्याच्या टोपल्यामध्ये एक मातीचा ढेकूळ घाल. या रानातला, या शेतातला एक मातीचा ढेकूळ टोपल्यात घालायचा. 5-6 तास त्या टोपल्यात ठेवायचा. आणि 6 तासानंतर जसाचा तसा तो मातीचा ढेकूळ बाहेर काढायचा. जमेल का हो? पाण्याचा स्वभाव आहे मातीला विरघळवणं. जसा टोपलंभर पाण्यात एक मातीचा ढेकूळ राहू शकत नाही. आता थोडं तपशिला शिरा. पृथ्वीवर, या सृष्टीवर पृथ्वीचा भाग 29% आहे. 29% हा टोकळा आहे, चेंडू आहे, भूगोल शिकलो आपण. आणि 71% पाणी आहे. किती? 71%. देवाना हा 29%चा चेंडू, महत्वाची ओवी ज्ञानोबारांची, त्या ओवीचा खुलासा आहे हा ऐका. 29%चा एवढासा चेंडू पृथ्वीचा. आपल्याला वाटायला ती विस्तीर्ण दिसते, पण या सृष्टीवर पृथ्वीपेक्षा, भूभागापेक्षा पाणी जास्त आहे, दुपटीपेक्षा जास्त आहे. 29%चा चेंडू देवानं पाण्यात घातला. कधी घातला त्याचा पुरावा आहे आपल्याकडे. वरा रूप घेऊन आई हिरण्याक्ष त्याचा केला पृथ्वीच्या काही पृथ्वीच्या कैवारे घालीसी गोंधळ गाडाव. काय केलं देवानं? वराह रूपामध्ये दातावर पृथ्वी धरली, तिची स्थापना पाण्यात केली. का हो, साधी गोष्ट आहे. समुद्राजवळ उभं राहा, मग कळतं पाण्याची काय ताकद आहे. मी कोकणात गेलो होतो आता दापोलीला रामनवमीला. माझी खूप दिवसापासून इच्छा होती की मासेमारीच्या नावीत एकदा प्रवास करायचा समुद्रात. जहाजात बसलो आपण, पण मासेमारीत काय वाटतं त्या नावीत बसून. त्या समुद्राच्या लाटा आणि त्या लाटांसोबत ती नाव युद्ध खेळते महाराज. बसावं तर वाटत होतं, पण बसल्यावर अरे म्हटलं देवा कुठून बसलो आपण याच्यात. हो, तिथं जॉकेट बिकेट सगळं होतं, पण भीती वाटते माणसाला. सुवर्णदुर्ग नावाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांपासून मिळवलेला किल्ला आहे दापोलीला. चौबाजूनं समुद्र आहे आणि मध्ये किल्ला आहे जंजिऱ्यासारखा. आणि त्या किल्ल्यावर प्रवास करायला आम्ही गेलो होतो. तिथं देवाचे तुकोबार आहे, ज्ञानोबार यांची सगळी प्रमाणं आठवतात माणसाला.
अहो पावसाळ्याच्या दिवसामध्ये ढासाळेकर तुमच्या गावचा नाला गोष्ट घेत नाही हो, तो ऐकत नाही. त्याला पोराला की शेतात घुसतो, हवं तिकडं धऊस मारतो. पण अथांग जलाशय असलेल्या हजारो किलोमीटरवरून आलेल्या वेगातल्या लाटेला, त्या समुद्राला थांबवायला किनाऱ्यावर कुठलं बंधन नाही, कुठलं अडखण नाही, कुठलं धरण नाही. पण तरी समुद्र तुमच्या माझ्या घरात घुसत नाही, आपल्या नाकातोंडात पाणी जात नाही. आणि ढासाळ्यामध्ये पाणी येऊन इथली माणसं मरत नाही, आमच्या गावात पाणी घुसून आमच्या गावातली माणसं मरत नाही. एवढासा मातीचा ढेकूळ टोपलं भर पाण्यात राहत नाही आपण टाकलेला. आणि देवानं 29% चेंडू घातला आणि 71% पाणी ते इतक्या वेगातलं तरी माती विरघळवत नाही, आमच्या घरात पाणी येत नाही. याला कारण काय? ज्ञानोबारे सांगतात, मी रिगालो असे भूतडी समुद्रे ही महाजडी, ही पासूची ढिपुडी विरेची ना, हिला विरघळू नको अशी माझी आज्ञा आहे. असं कोणी सांगितलं? भगवंताने. म्हणजे ते पाप करणाऱ्यापासून तर पुण्य करणाऱ्यापर्यंत त्याला झाली का न झाली का माहिती जरी नसली तरी जन्माला आला तेव्हापासून मरेपर्यंत देवाच्या कृपेतच जगावं लागतं, हे ठरवून प्रवास करावा. आपल्याला माहिती नाही झाली का अरे जन्माला आला आणि जिवंत आहे, जिथं जगतोय ती देवाची कृपा आहे. त्या कृपेचा महिमान तुला माहिती नसू दे, तू देव मानणारा नसू दे, पण तुझ्यावर माझ्या परमात्म्यानं कृपा केलेली आहे. गामाविशच भूतानी दारयामी मोजसा पुष्णामी चौषधी सर्वा, सोमो भूतवा रसात्मका. रसा तळाला गेलेली पृथ्वी देवानं पाण्यात टाकली. पण म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले जो जगाते चालिता. पर्वती बैसकान संडावी, समुद्रे रेखान ओलांडावी. ही कोणाची कृपा आहे? एकच परमात्मा आहे, तो अनंत कृपा विभूषित आहे. त्या अनंत कृपा विभूषित असलेल्या परमात्म्याची एक वैभव संपन्न दिनावर केलेली कृपा तुकोबर या अभंगात सांगतात. एकदा त्यानं ठरवलं ना तुमच्यावर कृपा करायची, मग तो करणार. आईनं ठरवलं ना पोराला आशीर्वाद द्यायचा, ती देणार. अरे कष्टकरी लोकांनी इथं जमिनी कमवल्या सोन्यासारख्या. काय तुमच्याकडे जमिनीचा रेट आहे? तुमच्या मनात विचार करा. सोन्यासारख्या जमिनी हो 2-4 एकराचा सौदा होत नाही आपल्याकडून. आता या जमिनी काय ताकदीनं लोकांनी टिकवल्या. पण ज्यांच्या जमिनी आहे त्यांना सुद्धा सुखाची भाकरी काही काही सोनांनी म्हातारपणात दिली नाही. पण त्या म्हाताऱ्यांनी असं कधी म्हटलं नाही का ग भाकरी देत नाही आनंदात, आणि तुझ्या पोराच्या नावाच्या जमिनीचा उतारा मी कसा करू? कीर्तनाला बसलेल्या एखाद्या बाईनं बोट वरती करून सांगावं, तुमच्या पोराच्या जमिनीची उतारे माझ्या आईच्या घरून आणली. तुमच्या आईच्या नाही हो, ज्याच्या बरोबर नांदायला आले त्याच्या आईच्या कष्टाची उतारे दे. फुकटात तुमच्या पोराच्या नावावर करून दिली. तरी महाराष्ट्रातल्या तरुण सोनांना सासूला कधी प्रेमानं ताट तिच्या पुढं मांडावं वाटलं नाही, द्यावं वाटलं नाही. नाही कुठं राहिली जुनी माणसं? आता जुनी माणसं दिसत नाही. पुणे मुंबईत जा तुम्ही, धोतरावाला माणूस दिसत नाही. काही दिवसानं धोतर चित्रात दाखवावं लागेल. याला धोतर म्हणतात, त्याच्या नेसायच्या 2-3 पद्धती आहे. राहिलेच नाही आता. फेट्यावाली माणसं, पटक्यावाला माणूस कोण दिसतंय कीर्तनात? पूर्वी गावात पटक्यावाली होती, धोतरावाली होती, आता नाही. पण अवघड आहे ती सगळी. नवरा उभा आणि एसटीतून बायको खाली उतरली. कुठं गेली होती तू? ती म्हणे गेल तर आपलं ते नेहमीचं कारण, आपल्याला पोरगं होत नाही. अरे बापरे, मग कोणाकडे गेलती तू? मी एका विद्वान महाराजाकडे गेलती. काय म्हटले ते? ते म्हटले तुम्हाला पोरगं होईल, पण त्याच्याकरता तुमची सासू मरणं खूप गरजेचं आहे. अरे नवरा म्हणे मग तू लयच विद्वान माणसाकडे गेलती? बापा बापा, तुम्हाला काय वाटतं? ती म्हणे घ्या निर्णय, काय वाटतं? पोरगं पाहिजे असेल तर बाईची सासू मेली पाहिजे. तो म्हणे तू काळजी करू नको, पोरगं होणं गरजेचं आहे, जा तू घरी, मी आलोच. तिथून सासरवाडीला गेला आणि सासू घेऊन आला. बायको म्हणे माझ्या आईला कशाला आणला आता? अगं म्हणे मी ठरवलं आपली आई माझी आई मारून टाकायची, पण माझी म्हातारी गेल्यावर ती पोरगं सांभाळायला कोणी जुनी बाई घरात पाहिजे ना, म्हणून तिला आणलं. ती म्हणे काय माझा नवरा आहे बा, महादेवाच्या पुढचाच आहे. चिरा लय आनंद झाला महाराज. ती म्हणे घ्या निर्णय. अगं म्हणे थांब, एवढं त्या रामदादांनी विठूदादांनी कष्टाने
इतक्या प्रतिकूल वातावरणात उत्सव केला, एवढा उत्सव म्हातारीला पाहू दे उघड्या डोळ्यानं, काला झाला की करू काहीतरी, काला झाला बा सप्ताहाचा. ती बाई म्हणे लवकर निर्णय घ्या. हा म्हणे आजच. हा दुपारी आपल्या आईजवळ गेला, आई तू कुठं झोपते का दररोज? म्हणे इथं. आणि तिची म्हातारी म्हणे इकडून. माझा ऐकशील का? म्हणे काय रे भाऊ, तिच्या आईच्या जागेवर तू झोप, तुझ्या जागेवर तिच्या आईला झोपव, असं का? अरे ऐक ना म्हणे बापा, एवढं तर ऐक. बर बर. आता म्हाताऱ्या 70 उलटलेली, बाहेर झोपलेल्या, खुडखुड खुडखुड खुडखुड, थंडी अंगावर घेतलेलं. उठवलं नवऱ्याला बरोबर रात्रीचे बा. तुमच्याकडे जवळजवळ असे कार्यक्रम करायचा हाच टाइम आहे. एक कोणी सांगितलं असेल तर तो चुकीचा टाइम आहे महाराज तुमच्या भागात. परफेक्ट टाइम या कार्यक्रमाचा 12 आहे. अशा कार्यक्रमात परफेक्ट आहे. दगड घेतला, गेले म्हातारीजवळ. नवरा म्हणतो एकदा उकळून बघ, तुझी आहे की माझी? बायको म्हणे तुमचीच म्हातारी, घाला तुम्ही दगड. तोंड पाहू वाटत नाही मला तिचं. घातला बा दगड. एका दगडात बजेट बसला बुडीचा. तशीच म्हातारी पोत्यात घातली. डासाळा नदी का तुमच्या गावात? आहे कॅनल आहे. बाई वाहून जाईल एवढं पाणी त्यात. पाणी पाहिजे आपल्याला फक्त, दुसरं काय. निघाले पोतं घेऊन, फेकलं पोतं पाण्यात. तिकडून येताना ती बाई एकदम खुश. दत्तूची बाई उदाहरण सांगायचं, एकदम खुश. ती इतकी खुश होती, आता मला इथून सांगता येत नाही हो, पण ती लईच खुश होती. ते तर खुश, हा बी खुश. ती म्हणे याला काय झालं आता, लग्न लोकांचं नाचतं येड्या डोक्याचं. तो म्हणे तू घरी चाल, तुझी बीपी जर लो नाही झाली तर माझं नाव बदलून ठेवतो तू. इथं काय नाचून राहिली. घरी आली, तिला झोपच लागे ना. तिनं रवी घेतली लावायला, आणि रवी लावताना म्हणायची घुसळम घुसळम लावते रई, सासूबाई गेल्या पाण्यात. घुसळम घुसळम लावते रई, सासूबाई गेल्या पाण्यात. घुसळम घुसळम लावते रई, सासूबाई गेल्या पाण्यात. याने घेतली बादलीन बसला गाई खाली. तो म्हणतो दुदम दुदम दुबतो गाय, दुदम दुदम दुबतो गाय. वाहून गेली तुही माय, घरात आहे पठ्ठ्याची माय. पटत नसेल तर जाऊन पाय. गेली पार धाबे दण आणले. अहो म्हणे माझी म्हातारी गेली. दत्तूजी महाराजाला वचन एक प्रमाण सांगायचे, अनेकाच्या घाते मानिता संतोष सुख दुःख दोष अंगा लागे. लोकांचा घात व्हावा, पात व्हावा, समाज संपावा, बुजुर्ग माणसं संपावी असं सगळ्यांना वाटतं. त्यांचा सांभाळ व्हावा, त्यांना आपण प्रेमानं सांभाळावं असं कोणालाही कधी या जगामध्ये आज वाटायला तयार नाही. आपल्या प्रत्येकावर ईश्वराची कृपा जरी असली तरी निर्दयी माणसं झाली जे घरातल्या सासू सासऱ्यांची कृपा समजू शकत नाही. ते देवाची कृपा काय समजतील. पण एकदा त्यानं ठरवलं ना, ढासाळेकर तुमच्यावर कृपा करायची, या जगातली कोणतीच शक्ती देवाची कृपा थांबवू शकत एकदा त्याच्या मनात आलं की तो मालक आहे, तिथं तुमचा माझा विचार कोण ना, चालणार नाही ते. अहो स्वतःचा भाऊ त्यानं बाजूला केला, पुरावा आहे आपल्याकडे. मगर गुरुजींचं उदाहरण आजही मोठी मोठी कीर्तनकार गुरुवर्य सगळी मंडळी सांगतात. हजारदा आपण तुम्हाला सगळ्यांना परिचित उदाहरण सांगतो ऐका. ज्या वेळेला भारतीय महायुद्ध ठरलं त्यावेळेला भगवंताकडे मदत मागायला 2 लोक गेली. पहिला दुर्योधन आणि दुसरे अर्जुन महाराज. तुम्ही बोर झाले का, मी घरी जाऊ का, थोडंसं बोला म्हणजे मला बरं वाटेल. अगदी वेळ आहे तुमचा, 1 मिनिट सुद्धा नको. दोघे मदत मागायला गेले आणि मदत मागायला जात असताना काय पाहिजे म्हटल्यावर 2 गोष्टी परमात्म्यानं दिल्या. दुर्योधनाला नारायणी सेना दिली आणि उरलेला भगवान अर्जुनाने घेतला. त्यावेळेला आनंदित झाला दुर्योधन. त्याला वाटलं आपला विजय झाला नक्की, आपण जिंकलो आता. अरे पोला खालून कधी पाणी निघू शकतं, विजय कोणाचा झाला हे 4 तारखेला समजेल. आता कसं समजणार आहे? पण कळ निघत नाही ना त्याला. दुर्योधनाला कुठं कळ निघते.
तो म्हणतो माझाच विजय झाला. अरे थांब ना जरा, असं काय करून राहिला. तो घरी आला. भगवान म्हटले अर्जुना रे सैन्य घेऊन गेला तो, आणि तुला अपेक्षा आहे माझा विजय होईल. कसं जीत तो हार तो निश्चित है तेरी, हार तो निश्चित है तेरी. क्यों? अरे माखन तो दुर्योधन ले गया, छाछ बची तेरे पास. या ताकाला काय करत, सेना तो घेऊन गेला. अर्जुन महाराज होते ते म्हटले प्रभू अरे तो दिनाचा कैवारी आहे गड्या, मी सेवा केली तुझ्या चरणाची, जीत तो निश्चित है मेरी, क्योंकि दिनों का हूं मैं दास. माखन दुर्योधन ले गया पर माखन चोर है मेरे पास. क्या बात है. अरे तू आहे ना विश्वाचा मालक माझ्याजवळ, माझा विजय होणार. देवाला वाटलं आता यानं इतकं चांगलं वर्णन केलं. बरं परमात्मा अर्जुनाला म्हटले अर्जुना तू कीर्तन करायस का रे, चांगलं जमतं तुला हे वर्णन वगैरे माझं. म्हटलं नाही हो देवा, पण तुम्ही दिनाचा कैवार घेता, दिनाला विजयी करता, आमच्यावर कृपा करा. घडलं असं, हा घरी आला आणि मामाला सांगितलं दुर्योधनानं, मामा सैन्य आपल्याला भेटलं. हो, आणि कृष्ण तो दिला हो अर्जुनाला. काय कामाचं आहे, त्यानं आतापर्यंत गुरं चारली. काय युक्तीच्या 4 गोष्टी सांगेल म्हणे, हातात शस्त्र धरणार नाही म्हणे. बर 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 भांजे ये गलत किया तुमने. अरे वेड्या त्याला घेतलं असतं, तो कामाचा होता, त्याचं डोकं तुला काय माहिती. तुला डोकं नाही म्हणून तू सैन्य घेऊन आला. आता काय करायचं, आता एक काम कर म्हणे, त्याची ताकद कमजोर कर. कोण कोण ताकद आहे, पहिली ताकद भगवान श्रीकृष्णाची, स्वतःचा भाऊ. मनुष्याच्या जीवनातली पहिली ताकद त्याचा भाऊ आहे. म्हणून भावाने भावाच्या विरोधात लवकर कधी जाऊ नये, लवकर काय कधीच जाऊ नये. पराकोटीचा भाऊ दृष्ट असेल रावणासारखा तर मग विरोधात जाव, पण तेही रामप्रभूच्या बाजूनं, कोणाच्याही बाजूनं नाही. इकडे दुर्योधन बलरामदादा जवळ गेला. सासरा बलरामदादा त्या दुर्योधनाचा. तर म्हटलं मला असं वाटतं तुम्ही मला सहकार्य करावं, तुम्ही माझ्या पक्षात यावं, तुमच्या भावाला सोडून. आमच्या नियतीचा आणि आमच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. गदायुद्ध शिकवलं होतं बलरामदादाने दुर्योधनाला, त्यांनी होकार दिला. ते म्हटले असे आम्हाला तिकडे काही डिमांड नाही, आम्ही तुमच्या सोबत येतो. बलरामदादा इकडून तिकडे गेले उडी मारून. मजबूत झाली ती सेना. अगोदर सैन्य आणि नंतर बलरामदादा मजबूत. तिकडे देवाला काळजी वाटायला लागली, आता भाऊही तिकडे गेला म्हटल्यावर अर्जुनाला विजयापर्यंत न्यायचं कसं. भावाला नेमकं तिकडून परत आणल्याशिवाय याचा विजय होणार नाही. कारण आपल्या भावाची काय ताकद आहे, यानं नागर काढला तर 2000 घेईल, फिरवला तर इतकी ताकद आहे त्याची. परमात्म्याने युक्ती केली. एका सेवकाला बोलावलं आणि सांगितलं गड्या दुर्योधनाच्या पक्षाची उद्या आढावा बैठक आहे, त्या आढावा बैठकीत तू जायचं. आणि आढावा बैठकीत जाऊन माझा भाऊ बसलेला असेल, हळूच माझ्या भावाला आवाज द्यायचा नाही, हळूच इशाऱ्यानं बोलवून घ्यायचं. इशाऱ्याने बोलवून काय म्हणायचं, काय नाही, त्यांच्या कानात जाऊन सांगायचं की तुम्हाला भगवंताने रामकृष्ण हरी सांगितलं. तो म्हणे का होते जीव घेतील ना माझा, इतक्या महत्वाच्या मीटिंग मध्ये असं कसं सांगू. अरे तू सांग रे एवढं. बरं पुढं काही नाही, विचारायचं कापसाचा भाव काय म्हणते, आता सोयाबीनला काय भाव आहे बुवा, असं काहीतरी विचारायचं. तुला वाटलं ते. तो म्हणे गड्या आता हे शेवटचं दर्शन आहे बहुतेक देवाचं, कारण तो बलराम दादा आपल्याला काही जिवंत सोडणार नाही, पण देवाचा आदेश आहे जावं लागेल. तिथं आढावा बैठक सुरू झाली. टासनी पडली तरी आवाज येईल, इतकी शांतता. आणि त्या शांततेच्या सभेत हे गेल्यानंतर हळूच त्या सेवकानं दादाला आवाज दिला. बलराम दादा, हा बोलणारी माणसं शांत झाली ना. ते म्हटले माणूस कृष्णाचा, मतदान अजून व्हायचंय, मतदानाच्या आदल्या दिवशी इतक्या घडामोडी. शांत सगळे गेले. बलराम दादा उठून काय रे, काही नाही म्हणे, तुम्हाला एक निरोप सांगायचा होता. सांग ना. तुम्हाला दादांनी रामकृष्ण हरी सांगितलं. मुंडकं तोडीन म्हणले काय हा टाइम आहे का तो रामकृष्ण हरी सांगायचा, त्यालाही डोकं नाही तुलाही नाही.
अजून काही सांगायचंय का? तो म्हणजे विचारायचंय काय सध्या कापसाचा भाव काय आहे बुवा? दादा म्हटलं आता दादा गरम डोक्याचा माणूस. तो म्हणजे चल निघ तुझं काम झालेलं आहे. दादा येऊन बसले. विश्वासार्हता फार कठीण गोष्ट आहे त्या कालावधीत. 26 तारखेपर्यंत माणसं रामराम करत नाही एकामेकाला. काही काहीचा रामराम बंद होतो 1 महिना. 27 पासून मग तू कंटिन्यू करतात ते. जाऊ दे झाला आता आहे की नाही. दादा येऊन बसले आणि ते म्हटले का दादा कोण होतं? ते आमच्या भावानं पाठवला होता एक सेवक. काय म्हटला? काय नाही म्हणे रामकृष्णारी सांगायला. काय गोष्ट करता दादा, या टायमात कोणी रामकृष्णारी सांगते काय? खरं सांगा. अरे म्हणे खरंच. मूर्ख होता तो. कापसाचा भाव काय आहे म्हणे. पा दादा खरं बोला तुम्ही. आता अजितदादा म्हटलं आपले बलराम दादा गरम डोक्याचा माणूस. गरम डोक्याचं डोकं गरम बलराम दादाचं. चुकून माझं नाव एकदम त्याचं सध्या ते कानावर आघात होऊन राहिला ना त्याचा. ते म्हणत का रे मी माझ्या भावाच्या विरोधात जाऊन लेको तुमच्याशी लढून राहिलो तुमच्यासोबत. आता तुम्ही मायावर संशय घेता. त्याच्यापेक्षा तर मी हे युद्धच करत नाही. उचललं कमंडलू आणि गेले निघून तीर्थयात्रेला. झालं ना काम. अर्जुन महाराज जवळ आले आणि लोटांगण घातलं. देवा का रे या तुझ्या दिनाला या दुबळ्याला या भक्ताला विजयी करण्याकरता सखा भाऊ तीर्थयात्रेला पाठवून दिला. देवा किती कृपाळू आहे रे. नसाहेची बंधू पांडवा पारखा. नसाहेची बंधू पांडवा पारखा. दुराविलास का दुराविलास का. याचा गाताना आवाज कमी जास्त होतो. मला मॉनिटरचा आवाज कमी करून थोडा द्या. नसाहेची बंधू पांडवा पारखा. बंधू पांडवा सखा बडी भद्र. पाठ करून घ्या. पाठ ढासळी करी प्रमाण. अर्जुन हा देवाच्या जवळचा आहे की भाऊ जवळचा आहे? अर्जुन भक्त आणि रक्ताचा भाऊ हो. एका आईच्या पोटात वाढलेले. फक्त आणून घर भरू हिनीच्या उदरात घातला आणि हा देवकीच्या पोटी आला प्रसूतीच्या वेळेला. पण सख्या भावाना जर ठरवलं की अर्जुनाला विजय करायचा आणि अर्जुनावर कृपा करायची तर भावाला तीर्थयात्रेला काढून देतो. इतका कृपाळू या विश्वामध्ये त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही. कृपावंत किती दिन
असं वाटतं आजच जवळ करून घ्या, पण माझी पोरगी लहान आहे एकदम. हसायला लागलं ते. शुभम हसू नको अजून. कृपावंत किती प्रश्नार्थक भाषेमध्ये तू खूप बरे बोलतात. दीन बहु आवडत, त्याला दीन आवडतात. एकदा त्यानं ठरवलं ना या दिनावर कृपा करायची, जगातली कोणती शक्ती देवाची कृपा तुमच्या माझ्यापासून थांबवू शकत नाही महाराज. फक्त त्याच्या दिशेला चला. अनंत कृपा विभूषित आहे. चांगल्या चांगल्यांवर त्याने कृपा केली. मी तुम्हाला देवाच्या जन्मोत्सवातलं एक गोड उदाहरण सांगतो, छोटस आहे. परमात्म्याचा जन्म झाला आणि कंसाला भीती वाटायला लागली. माझा काळ जन्माला आला, माझा काळ. त्यानं देवाला मारायला बरेच प्रयत्न केले, पण त्यानं एक बाई पाठवली, तिचं नाव पुतना. साडी मॅचिंग, ब्लाऊज मॅचिंग, लिपस्टिक मॅचिंग, बांगड्या मॅचिंग, सगळं मॅचिंग. तुम्ही म्हणाल तू होता का पाहायला? पण मी गाथा वाचलाय. नामा म्हणे आली नंदाची या घरी, स्वरूपे सुंदरी देवांगना. हो, त्या शृंगाराचं लयच कठीण झाला. आता कधी कधी प्रश्न पडतो, त्या भोयांची काय अडचण आहे बाबा यांना. पण नवरीच्या आईला सजवायला एक बाई आणि नवरीला सजवायला एक बाई. महिलांना माझी नम्र विनंती आहे, तुमची मुलगी दिसायला खूप सुंदर आहे, गोड आहे त्या मुली. उलट शृंगार करून करून त्या पोरीचं मूळ रूप हरवू नका. थोडासा कमी शृंगार करू द्या. घरी नटवलं, घरी सजवलं तरी स्त्री छान दिसते, ती पोरगी छान दिसते. उलट आहे ते विद्रूप करून ठेवायचं. ते लग्नात पाहायला गेलेले पाहुणे, लग्नाला गेलेले माणसं म्हणतात अरे हेच आहे का ते, एकदम झटका बसतो ना त्यांना. तेव्हा तर थोडी सावळी दिसते. मग काळ आहे तो. थोडस आपण जर आवर घाला. त्या प्री वेडिंगला, लग्नाच्या अगोदरच्या फोटोशूटला आमच्या गावात घटस्फोट झाला. आमच्या तालुक्यात मोठ्या माणसाच्या पोरीचा प्री वेडिंगचं शूट केलं. लग्नाच्या अगोदरचं शूट म्हणजे लग्नाच्या अगोदर नवरदेव नवरीने भेटायचं त्या पोराने पोरीने, एखाद्या रम्य जागेवर जायचं, तिथं फोटो टाकायचे, काढायचे, गळ्यात हात घालून काय, जवळ उभं राहून काय, वगैरे वगैरे सगळी. आणि ते फोटो लग्नामध्ये एका स्क्रीनवर दाखवायची ही पद्धत चालू झाली आता. पैसा वाढला की माणसं आपल्या आकलेचं दिवाळ काढत असतात. पण तुम्हाला सांगतो सत्य घडलेली घटना. लग्न ठरलं, लग्नाच्या पत्रिका छापल्या, प्री वेडिंग झालं, फोटोशूट झालं. ते फोटोशूट झाल्यानंतर लग्नाची तारीख जवळ आली, पत्रिका वाटप झालेल्या. आणि पत्रिका वाटप झालेल्या असताना त्या मुलीचं आणि त्या मुलांचं काहीतरी फोनवर बोलताना बिघडलं. आणि ते इतकं विकोपाला गेलं की ती मुलगी म्हणे मला हिच्याशी लग्न करायचं नाही, आणि मुलगा म्हणे मला हिच्याशी लग्न करायचं नाही. तो लग्न मोडलं. पत्रिका वाटल्यावर लग्न मोडलं. इज्जतदार कुटुंबातलं. मुलीच्या बापाला पॅरालिसिस झाला, हतबल झाला बाप. काय करावं? 2 महिन्याने त्या मुलीचं लग्न नातेवाईकांमध्ये एका ठिकाणी लावून दिलं. तिचं लग्न झालं, पण त्या मुलाचं लग्न होत नव्हतं. लग्न झाल्यावर 3 महिन्याने यानं अगोदर तिच्या सोबत लग्नाच्या अगोदर काढलेले सगळे फोटो लग्न झालेल्या नवऱ्याला पाठवून दिले. माणूस काहीही करू शकतो सहन, फक्त बायको दुसऱ्याच्या हातात गेली सहन करू शकत नाही तो. तितकी सहनशीलता, तितका अजून स्वाभिमान या राज्यानं गहाण ठेवला नाही. त्यानं ते फोटो पाहिले, त्या पोरीचा घटस्फोट झाला. आज ती पोरगी घरी आहे, चांगल्या मोठ्या माणसाची पोरगी. आता अरे इतका पैसा वाढला आपल्याजवळ की आपल्या आखलीचं दिवाळ एखाद्या लेकीबाईचा प्रपंच जीवन उद्ध्वस्त करायचं. जरा धाकात ठेवा पोरांना. तुम्ही आम्हाला मारणं विसरू नका बापानो, आम्हाला रागवणं विसरू नका, नाही तर आम्ही तुमची इज्जत टांगून देऊ कुठंतरी. आम्हाला परवा नाही तुमच्या इज्जतीची. बापानं बापासारखं वागलं पाहिजे, घरात आईनं आई सारखं वागलं पाहिजे. ताकद राहिलेली नाही घरात, काय करणार. सध्या शृंगाराचं फार मोठं एक वेडसरपणासारखी लोक वागायला लागली. दुर्लक्ष होतंय समाजाचं त्याच्याकडं. एक वडील म्हणून त्याचं भान असू द्या. ती पोताना जेवढ्याला आली तेवढ्याला गोकुळातल्या महिला म्हणायच्या का ग नवीनच दिसते जरा. आपल्या गावात पहिल्यांदाच आली, बहुतेक पहिल्यांदाच आलेली होती. कृष्ण महालात गेली नंदवाड्यात. परमात्मा झोपलेली यशोदेला म्हणते, यशोदे अ तुला बालक झालं ना, मी त्याला पाहायला आले, आण त्याला माझ्या मांडीवर. बर 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 गेली त्याला आणलं. परमात्मा झोपलेला आहे. ती म्हणे बघा, आणि पुन्हा पाळण्यात घेऊन जाते. नाही नाही त्याला माझ्या मांडीवर ठेव. आता ती काही लय चांगल्या हेतून गेली होती का? नाथ महाराज बोलतात भागवतामध्ये, विषय घेऊन या आणि जस्ताना पोतना घेऊ आली प्राणा, ती कृष्ण संगे जाना तै क्षणी उद्धरती. विष घेऊन आली विष. देव इतका कृपाळू आहे. मी तुम्हाला एक ओवी सांगतो, ती आश्चर्य करणारी आहे. व्यभिचार संगती गोपी उद्धरल्या नेनो किती, नाथ महाराज म्हटले.
काही काही तर व्यभिचाराच्या वृत्तीनं त्याच्याकडे गेल्या, पण यानं त्यांच्यावर कृपा करावी, त्यांची वृत्ती बदलावी आणि त्यांना भक्त बनवावं. काय देव कृपाळू असेल. व्यभिचाराच्या अपेक्षेनं गेलेल्या गोपिकेत परिवर्तन करण्याची कला कसं फक्त जगन्य त्या परमात्म्यामध्ये. तुमच्या माझ्याजवळ ते नाहीये. इतका माझा देव कृपाळू आहे. मांडीवर घेतलं तिनं परमेश्वराला. कोण होती पुतना? तुम्ही लक्षपूर्वक कीर्तन ऐकताय म्हणून तुम्हाला सांगायला मला आवडेल. ती वामन अवतारामध्ये देव ज्या बलिराजाच्या दारात गेला त्याची मुलगी होती रत्नमाला. देव जवळ आला, बापाला 3 पावलं भूमी मागतो. तो ब्राह्मण बटू वामन, हिनं तो परमात्मा पाहला, ब्राह्मणाचं रूप पाहिलं आणि तिच्या मनात भावना उत्पन्न झाली. तिचं मातृत्व जागं झालं. ती म्हणे असं बालक जर माझ्या मांडीवर आलं तर मी त्याला स्तनपान करेन. असं कुठं म्हटली ती? मनात. भगवान म्हटले तथाच तुला मला दूध पाजायचंय ना, पाच, तुला हवं तेवढं पाच, पण आता नाही. कृष्णावतारात मी तुझ्याकडे येईल. काहीच वेळात हिच्या बापाकडून 3 पावलं भूमी घेत असताना 2 पावलात त्रैलोक्य आटवलं आणि 3रं पाऊल राजा बलीच्या मस्तकावर परमेश्वरानं ठेवलं. ते तिनं नजरेसमोर पाहिलं. ती म्हणे अरे राम 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 राम, हा वरूनच दिसायला कोवळा आहे, याचा अंतःकरण मात्र क्रूर आहे, हा निर्दयी आहे. असं पोरग माझ्या मांडीवर आलं असतं, मी दूध पाजायचं नाटक केलं असतं, पण खरं तर त्याच्या नरडीत विषाचाच गोट सोडला असता. असं कुठं म्हटली ती? मनात. भगवान म्हटले तथास्तु. दूध पाजायचं दूध पाज, विष पाजायचं विष पाज. तीच रत्नमाला पुतना झाली आणि हाच वामन परमात्मा कृष्ण झाला. त्याच्या मांडीवर, तिच्या मांडीवर गेला आणि ती म्हणे याला कंस घाबरतोय, हे तर बालक आहे, हे तर बालक आहे, हे तर बालक आहे. हा बाबाचा सतीला बिलगला. ती म्हणे बालक नाही, मोटर आहे. सर ओढायलाच लागला ना बाबा. दूध काय, पंचप्राण काय, रक्त काय. ती म्हणे अरे सोड मला, अरे सोड मला, अरे सोड मला. तो म्हणे पुतने मी अगोदर कोणाला धरीत नाही आणि एकदा धरलं तर मला वाटेपर्यंत. अग तू राक्षसीन जरी असली वेडे तरी तुला आता तुझी का सोठात धरली. अगं तुला माय म्हटल्याशिवाय सोडू कसा. कृपावंत किती कृपावंत किती दीन बहु आवडती. दीन या पदापर्यंत जो साधक पोहोचला त्याच्यावर कृपा करणं याचा स्वभाव आहे. हृदयाहृदय एक झाले, ये हृदयचे ते हृदयी गेले. मी तुम्हाला काही वचन सांगतो दिनाचे. अगा हे सावळ्या सगुणा
गुणनिधी नाम नारायणा आमुची परिसावी विज्ञापना सांभाळी दिना दिना आपुलिया सांभाळी काय स्थिर राहील बुद्धी काय अरिष्ट न येईल किमती धरिले जाईल ते सिद्धी हे म्हणावं नाटातली वचन कधी कृपा करशिनेने काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझी करा ना बाबा काय हे खंड येईल कर्म पारुषतील धर्माधर्म कासयाने कळले ते वर्म सांगा तुम्ही सांगा आमच्यावर कृपा करावं ही सगळी प्रमाण हे नाटाचं प्रकरण म्हणजे दीन या पदात बसतं आणि तो त्याला आवडतो दीन म्हणजे आहे त्या पदावरून थोडस खाली यायचं गुरमी सोडून द्यायची मस्ती सोडून द्यायची आणि लीनतेनं जीवन जगायचं जी माणसं लीनतेनं जीवन जगतात आहे त्या पदावरून खाली येतात सासूला काय अडचण आहे हो आहे त्या पदावरून खाली यायला सोनेला काय अडचण आहे त्या पदावरून खाली यायला अरे 10 वर्ष सासूचा सांभाळ करायची वृत्ती ठेवा ना काय अडचण आहे त्या खडकवासल्याच्या पुढं त्या आंबीच्या खाली वृद्धाश्रम पाहला लाख लाख दीड 2 लाख रुपये पगार आणि त्यांची मायबाप वृद्धाश्रमात महिलांनी जरा सासू सांभाळायची वृत्ती ठेवा शिकलेल्या मुलींनी हे वृद्धाश्रम चालणार नाही अरे तुमची माय सुद्धा दुसऱ्याच्या हाताखाली जीवन जगते तुमच्या भाऊजाईच्या हाताखाली ती ज्या वेळेला तुमच्या आईला रागानं ताट लोटेल त्यावेळेला तुमच्या आईचा चेहरा नजरेला घ्या सासूला ताट वाढताना स्वप्नात सुद्धा राग येणार नाही सासूचा आहे तिथून खाली यायचं काय अडचण आहे हो सासूला खाली यायला आहे तिथून मला माझ्या नातवंडांचं फ्युचर सुखाचं करायचंय भविष्य सुखाचं करायचंय या ना थोडस खाली ज्या सासूला वाटतं सुनबाई सेवा करत नाही त्याच्याकरता विशाल महाराज खोलीला विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना तुम्ही एक जरूर करा आता एखादा सण येईल बघा कोणताही सण येऊ द्या आता पुढचा आषाढ द्वादशीला सगळ्या ज्या सासूंना वाटतं माझी सून सेवा करत नाही त्यांच्याकरता सांगतोय तुम्ही त्या आषाढ शुद्ध द्वादशीला सकाळी लवकर उठा आणि तुम्ही स्वयंपाक बनवा सासूवांनी तिला म्हणा बाई तू घरातली सगळी कामं कर मी स्वयंपाक बनवते तुम्ही स्वयंपाक बनवा कुठलाही स्वयंपाक बनवू नका पुरणपोळीचा बेत बनवा गुलाबजाम बनवा काय असतील ते पदार्थ बनवा सोबत तुपाची वाटी ठेवा स्वयंपाक तयार झाला की जेव्हा तुम्ही तुमच्या नवऱ्याचं तुमच्या मुलाचं पुरणपोळीनं सजवलेलं ताट बनवाल मी तुमच्या पोरासारखा आहे पण तुमच्या नातवंडांच्या भविष्याकरता हे उदाहरण गरजेचं आहे एवढं घरी घेऊन जा तुम्हाला किती राग आला तरी तुमच्या लेक समजून लेकीप्रमाणे असलेल्या नवऱ्याबरोबर मालकाबरोबर त्या मुलाबरोबर तुमच्या सुनेचं सुद्धा एकदा पुरणपोळीनं सजवलेलं ताट बनवा जेव्हा तुमच्या नवऱ्याचं बनवाल मुलाचं बनवाल आणि ठेवा तिच्या पुढे तिला म्हणा कामं होत राहतील आपण मिळून कामं करू जेवढी गरम गरम पुरणपोळी खाऊन घे नाही काय करते घे दिवसभर तूच कष्ट करते अगं रोज आम्हाला जेव घालते एक दिवस तू जेव लाजू नको अगं असं समज आपल्या आईनं ताट वाढलं एवढं म्हणा ज्या दिवशी डासाळ्यातली एक सासू सोनं पुढं पुरणपोळीनं सजवलेलं ताट नेऊन ठेवीन मी शपथ घेऊन सांगतो तुमची सुनबाई तिच्या आईला फोन लावेन आणि सांगेल आई अशी सासू भेटली असं वाटते देवानं पुढचा जन्म तुझ्या पोटी नाही दिला तर निदान आईचं प्रेम देणारा माझ्या सासूच्या पोटी तरी देवानं मला जन्माला घालावं एवढं निश्चित आहे तिथून खाली आलो दीन झालो की सुख पळत येतं आपल्या दिशेनं आहे तिथून वरती चालायचं नाही आहे तिथून खाली कसली गुरमीन कसली मस्ती आपल्याला चांगल्या चांगलींची जिरली इथं बोलत नाही हो माणसं चांगलं 2 शब्द गोळ आयुष्यभर काही माणसं एखाद्याचा राग ठेवता मला आश्चर्य वाटतं ते माणसांना हृदय असेल की नाही तुमचे माझे पूर्वज दयाळू होते दीन होते म्हणून गरीब होते मी रोज सांगतोय सकाळ संध्याकाळ शेताला जरी माणसं जायची तरी वाकड्या दांड्याचे 2-4 कंस घेऊन यायचे ज्वारीचे आणायचे की नाही माणसं आणि कुठं अटकवायचे ते मंदिरात ते वाकड्या दांड्याचे कंस अटकवले की उन्हाळ्याच्या दिवसात या वैशाख महिन्यात मे महिन्यात अहो जिथं पाणी मिळेल तिथं पाखरं अन्न शोधायची त्या मंदिरात जावं पाखरांनी आणि त्या कंसांमधला एक एक दाना तोडावा तो एक दाना पाखरं ज्या वेळेला खायचे ना ढासाळे कर त्या पाखराच्या पोटात ज्वारीचा दाना गेला की तुमच्या माझ्या पूर्वजाला असं वाटायचं माझ्या घरचा माझ्या शेतातल्या ज्वारीचा दाना पाखराच्या नाही हो पांडुरंगाच्या पोटात गेला इतका आनंद होत होता त्या लोकांना इतकी दयाळू होती महाराज आता दया जगातली संपत चालली रोडला माणसं किड्या मुंग्यासारखी मरतात रोडला हालत किड्या मुंग्यासारखी झाली कोणी मेलं तर पाहत नाही लोक म्हणतात पडू द्या
मरू दे त्याला, पिलेला असेल. किड्या मुंग्यासारखी माणसं करून टाकली. पण किड्या मुंग्याची काय किंमत होती तुमच्या माझ्या आजीच्या नजरेत? मृगाच्या नक्षत्रामध्ये जर मृगाचा किडा आमच्या आजीनं पाहिला तर आमची आजी देवघरात पळत जाऊन कुंकाचा करवंडा आणायची आणि हळद अक्षत कुंकू घालायची आणि किड्या पुढं डोकं टेकवायची. ओन म्हणायची बाबा चांगला पाऊस होऊ दे रे, मृग नक्षत्रात आमची पेरणी पहिल्याच नक्षत्रात सदू दे असं म्हणायची. अरे किड्यात सुद्धा तुमची माझी पूर्वज देव पाहायची. आता आई अवस्था कसलं गुरमी आली आपल्याला, कुठून आणली? सोपात ज्वारी पाखडणाऱ्या महिलांना आता साफ करून ज्वारी नवरा घरी आणतो. आयते गहू घरी आणतो निसलेले, कष्ट नाही. आयतेनलेले गहू सुद्धा 2-4 दाणे धाब्यावर टाकावे वाटत नाही. सोपात दिवसभर ज्वारी पाखडणाऱ्या, गहू पाखडणाऱ्या महिला ज्वारी पाखडता पाखडता सगळी घाण पुढे आलेली असायची आणि केविलवाण्या नजरेनं अत्यंत दीनतेनं ती पाखर पुढे बसलेली असायची. एका दाण्याची ओढ त्या पाखराला, बोड भरावी हो गरीबाच्या बाईनं आणि पक्ष्यांच्या झोत्यात ज्वारी फेकून द्यावी. दाना दाना उचलावा, डोळ्यानं तिला पदर लावावा आणि तिला स्वतःच्या पिलांबद्दल जितकं प्रेम तितकं त्या माऊलीला सोपात ज्वारी पाखडणाऱ्या बाईला पाखरांबद्दल कौतुक वाटायचं. म्हणायची आत्या पा किती पाखर गोळा झाली, एक एक दाना उचलावा त्या पक्ष्यांनी आणि तुमच्या माझ्या पूर्वजांना आशीर्वाद द्यावा. यंदा तुझं शेत चांगलं पिकेल, जा दाना खाऊ घातला 1000 दाणे भरून देईल तुला याची. त्या पाखराच्या मुखात गेलेला दाना देवाच्या पोटात जाण्यासारखं वाटत होतं. इतकं प्रेम होतं. भूत दया गाई पशूंचे पालन तानेल्या जीवन वनामाई. गृहस्थाश्रमी लोकांचं जीवन होतं हे, जोक नाही. कीर्तन म्हणजे काही थुल्लड विनोद नाही, चेष्टा नाही, मस्करी नाही, तुमच्या करमणुकीचं माध्यम नाही. मी तसा आलो नाही इथे. पोकटात खर्च केला नाही एवढा वाघ परिवाराने, लाखो रुपयाचा खर्च आहे हा. 6-6 महिने गेले. नुसता हा खर्च झाला नाही, या कालावधीत सगळी कामं बंद आहे त्या वाघ परिवाराची. आत एक दिवस मिनिटाला सेकंदाला कमाईचा दिवस आहे. एक लायसन कसं आहे, एक काम कसं, एका रोडचं कसं चाललंय विचारा त्यांना. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. त्यात आचारसंहिता चालू आहे. मागचा पैसा अडकलेला असेल कोट्यवधी रुपये, सगळं सोडून माका एक मनोरंजनाकरता केला का खर्च? अरे हा उद्धाराचा खर्च आहे. करता करविता अर्ध पुण्य लाभे. या मनोहर बाबाने भगीरथाने गंगा आणली, धुवून घ्या, स्नान करून घ्या आणि लुटा हे धन. हे मनोहर बाबाने आणलेली गंगा माता फक्त विठ्ठलाच्या आणि रामाच्याच कामाला येणार नाही. अरे 2 उदाहरण करण्याच्या पोरांना असं वाटतं माझ्या गावकऱ्यांनी, माझ्या परिसरांनी, या अबाल वृद्धांनी, या गोरगरीब लोकांनी, सर्वसामान्यांनी या ज्ञानोबा तुकोबरायचं, या रामाचं हे धन लुटून आपल्या घरी न्यावं आणि आम्हाला जेवढं पुण्य मिळतंय तेवढं यांना सुद्धा मिळावं. एकाच्या कैवाडी उगी बहुतांची कोडी. दयेनच होतंय नाही, नम्र झाले म्हणून तसं नाही होत. कोत्र्याला माणसं देव मानायची. हालत खराब झाली लोकांची. माझं कीर्तन संपलंय, तारीख घेताना काही पूर्ण अभंग सुटला पाहिजे असं ठरवलं नाहीये तुम्ही कृष्णा बुवा. मग एक चरण आपण विस्तारानं सोडलं, राहिलेली चरण मी सरळ सांगू शकतो तुम्हाला. समजायची माणसं. बायको म्हणते पाऊस चालू झाला, जेवून घ्या मालक, ताट वाढलंय तुम्हाला, लाईट जायची भीती. नवरा म्हणतो ग मी काय जेवू, आपलं कोत्र वाड्यात गोठ्यात बांधलंय वेडे. आपल्या गायी आपल्या म्हशी त्याच्या भरोशावर आहे. कोण आहे तिथं वाड्यात? इमानदार प्राणी येतो, त्याची भाकर दे. बायको म्हणते पण पाऊस चालू आहे ना, एक रात्र उपाशी राहिला तर काही कुत्र मरणार आहे का? थोबाळ फोडील तुझं, आण भाकरी. रुबाबदार नवऱ्याने दिलेला आवाज, राहू दे शुभमान, रुबाबदार मालकाने दिलेला आवाज. बायको गेली आणि मळक्या कपड्यात भाकरी घेऊन आली, तरतरत हातात नवऱ्याच्या भाकरी दिली. नवऱ्यानं तीच भाकरी पोटाखाली घातली आणि निघाला, वाड्यात गेला. ओला चिंब झालेला, पण भाकरी कोरडी. बनेना खालून हात काढला, मळक्या कपड्यातली, मळक्या पिशवीतली ती भाकरी काढली, कोत्र्या पुढे फेकली. कोत्र्यानं भाकरीला स्पर्श करायच्या अगोदर मालकाचा पाय चाटला. डोळ्याला धारा लागल्या. चटा 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 कुत्र भाकरी खायला लागलं. ती भाकरी ज्या वेळेला कुत्र्याच्या पोटात जात होती त्यावेळेला माझी भाकरी कुत्र्याच्या नाही, ओ माझी भाकरी माझ्या पांडुरंगाच्या पोटात चालली. झालं जीवन सफल असं वाटत होतं लोकांना. इतकी माणसं दयाळू होती. इथं स्नेहवाडी खाटीक पशुपाडी, इथं खाटकाच्या जातीतलं प्रेम वाटलं लोकांचं. लोक वरून गोड बोलतात.
आतून खेळ करतात. तुकोबारे म्हणतात स्नेहवाडी खाटीक पशुपाळी, तसं नको. केले हजार वादे अनपक्षपात केला, माझ्याच मानसानी माझाच घात केला. संकेत गारव्याचे आले निघून गेले, संसार राहिलेला मी विस्तवात केला. इथं तुमची माझी माणसं तुमचा घात करतील, पण तुम्ही दीन व्हा, देव तुमचा घात होऊ देईल, तर आम्ही आमची प्रमाण बंद करून टाकू. तू खूप बरे म्हटले, आम्ही म्हणणार नाही. दीन बहु आवडती म्हणून त्यांच्या दिशेनं चला. इकडं काय जाता या मायेच्या बाजारामध्ये, त्याच्यासोबत फुगाडी फु फुगाडी फु फुगाडी फु फुगाडी आगुन भरले तू तुझ्या ढुंगा तोंडावर, आगुन भरले तुझ्या ढुंगावर. आता फुगाडी महाराज म्हटले, रे इकडं काय फुगड्या खेळतो प्रपंचात, इकडे तू सिंहाचं पिलोय गळ्या आणि तिकडे खेळून राहिला. ये ना इकडे, दीन आवडता याला, ये दीन बहु आवडती. एकदा आला ना त्यांचा भार वाहे माता. अरे ओझ होईल तुझं, फक्त त्याच्याजवळ येण्याचं स्वप्न पहा. थोडा इकू कमीच ठेवा, फक्त गेन द्या, आवाज द्या, मला वाढवा थोडा. आई विठोबा 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 पायीची विठकाई बामी होईना, विठोबा पायीची विठकाई बामी होईना, विठोबा पायीची विठकाई बामी होईना, विठोबा पायीची विठकाई बामी होईना. वारस यात्रे जाईन प्रयाग तीर्थ पायीन, वारस यात्रे जाईन प्रयाग यात्रा पायीन. त्रिवेणीय त्रिवेणीय स्नान करून पवित्र नव्हे, विठोबा पायीची तिकडे काय झुमकावाली ऐकतं, इकडे तू बोलून जाशील. अरे तू आवडतो त्याला, इथं जगाला तू आवडत नाही ना, त्याच्या दिशेला चल. त्यांचा भारवाही माता कर योगक्षेम चिंता, योग आणेलही आणि त्याचा क्षेम करेलही. ही दयाळू वृत्ती केवळ 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 भगवंताची आहे. म्हणून माझ्या उपासकांनो, सद्भक्तांनो, तुमच्या अधिक वेळ घेत नाही, तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, आपल्यावर परमेश्वरानं कृपा करावी अशी जर अपेक्षा असेल तर भगवंताच्या दिशेला चला. कोणावर त्यानं कोणाला सोडलं. अरे घर नसलेल्या पाखराला सुद्धा रात्रभर झाडावरती झोपवतो आणि आकाशात भरारी घ्यायला दुसऱ्या दिवशी उठवतो. ही कला, कसब, कौशल्य, कृपा परमेश्वराची आहे. तुम्हाला मला का नाही सांभाळणार. म्हणून त्याच्या दिशेला चला. आकाशाचा जरा आवाज येतोय, म्हणून वेळेच्या मर्यादेत आवरलं पाहिजे. तुम्हाला सुखरूप घरचा प्रवास करता आला पाहिजे. महाराज, यदा कदाचित आमची विकाराच्या अडचणीत वाट विसरायची वेळ आली तर भूलो Oh
करी धरोनी दावी नीट जेव्हा जेव्हा डासाडेकर वाट विसरण्याची वेळ येईल. सुरदासाची बघा देवानं दाखवली. अहो अनेकांच्या वाटा. एक सजन कसई नावाचे वारकरी, त्यांची वाट कोणी दाखवली? देवाने. त्यांनी ती इच्छा व्यक्त केली होती, मी मरणार आता, मी आत्महत्या करेल. प्रसंग आहे मोठा. जगन्नाथपुरीला दिंड्या चालल्या आणि जगन्नाथपुरीला जाता 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 एका गावात मुक्काम झाला. मग तिथं वारकरी वाटायची पद्धत होती. वारकऱ्यांची वाटप करता करता एका वारकऱ्याला घरी न्यायचं असं ठरलं. एक एक वारकरी प्रत्येकानं घरी न्यावा. सज्जन महाराजांकडे एक सज्जन ग्रस्त आला आणि तो म्हटला, आमच्या घरी तुम्ही मुक्कामाला चला. तुमच्या घरी? बरं बरं. तुम्ही वारकरी? अहो मी वारकरी माणूस आहे. मुक्कामाला गेली सज्जन महाराज आणि मुक्कामाला जाऊन जेवण केलं, पडले, झोप लागली. मध्यरात्री 12-12:30ला झोपलेल्या सज्जन महाराजांना उठवायला त्या घराची मालकीन आली. जो बोलवायला आला होता त्याची बायको, त्यानं दरवाजा बंद केला आणि त्याच्याजवळ आली. म्हणते, सज्जन महाराज तुम्ही घरात आले तेव्हापासून माझी नजर तुमच्यावर होती, माझा अंगीकार करा. ती म्हटली, बाई अगं लाज आहे का तुला काही? तुझा नवरा घरात झोपलाय वेडे आणि तू मला म्हणते माझा अंगीकार करा? अगं शरम धर, जिभेला हाड असू दे, असं काय बोलते पापिनी? ती म्हणे, म्हणजे मला हात लावायला तुम्हाला माझा नवरा अडचणीचा वाटतोय? आहेच. थांबा. घरात गेली, कोयता घेतला आणि एका कोयत्यात नवऱ्याचं मुंडकं तोडून टाकलं महाराज. धडापासून शिर वेगळं केलं. थरथर कापत होते सज्जन महाराज. ती म्हणे, आता हात लावा मला, केसाला धक्का लागणार नाही महाराज, तुमच्या नवरा मेलेला आहे. ते म्हटले, बाई अगं जी बाई शरीराची भोग भागवण्याकरता, आपली चोजले पूर्ण करण्याकरता कपाळवरचं कुंकू पुसू शकते, तिच्यासारखी नालायक बाई या जगात दुसरी कोणी नाही. अरे नवऱ्याला मारते, आमचा पाला पाचोळा करशील ना उद्या, आग लाव तुझ्या सौंदर्याला, चल निक, आम्ही तुला स्पर्श करणार नाही. तिला वाटलं नवराही गेला आणि हाही चालला. तिनं गल्ली बोळात येऊन आरोळी दिली, बघा ओ वारकरी, माझ्या नवऱ्याला मारलं, माझ्या इज्जतीवर घाला घातला. लोकांनी पकडलं, मारलं. खऱ्या खोट्याचा निवाळा समज करत नाही. कीर्तनात बसलेल्या मंडळींना विनंती, खऱ्या खोट्याचा निवाळा करा, दुसऱ्याला दोष देऊ नका. तेव्हा दुसऱ्याला दोष द्या जेव्हा तुम्ही आयुष्यात एक सुद्धा चूक केली नसेल. दुसऱ्याला तेव्हा मारा जेव्हा तुम्ही एक सुद्धा चुकी केली नसेल. दुसऱ्यावर काय आरोप लावता, दुसऱ्याची काय चेष्टा करता? आयुष्य चाललं आपलं लोकांना हसता हसता, तंबाखू गोट्टा. आपलं बघा ना काय चाललंय. दुसऱ्याच्या पोरांना नावं ठेवता. तुमचे पोरं बघा काय दिवे लावता लग्न लावायला गेल्यावर. गुरुमीत जीवन जगू नका. दुसऱ्याला हसणाऱ्याच्या घरात वारं कोण्या दिशेनं शिरतं कळत सुद्धा नाही. कोणाच्या गरिबीवर हसू नये, कोणाच्या कलेवर हसू नये, कोणाच्या शारीरिक अपंगत्वावर माणसानं कधी हसू नये, कोणाची निंदा करू नये, कोणाला दूषण देऊ नये. चला. मारलं राजाकडे नेलं, सांगितलं याला दंड द्या. राजा म्हटला, तुझ्याकडे बघून असं वाटत नाही तू हे केलेलं असेल, पण मला दंड द्यावा लागेल. हात पुढं कर. उजवा हात पुढं केला, उजवा हात तोडून टाकला सजन कसायचा. दुसऱ्या दिवशी दिंडीत गेले. ते वारकरी म्हणत, का हो काल 2 आज 1च पाप केलं वाटते काही. चला मागे चला. दिंडीच्या आत चालायचं नाही, मागं काढून दिलं. दिंडीच्या मागं भजन करायचे, कोणी अन्न दिलं खायचे, कोणी बोललं ऐकून घ्यायचे, झोपायची तर मंदिरातच, रोडला झोपायची. असं चाललेलं. त्यांनी ठरवलं, गड्या हा अपमान सहन केल्यापेक्षा आता आपण एक काम करू, जगन्नाथपुरीला जाऊ, तिथं समुद्र आहे, देवाचं दर्शन घेऊ, एवढी वारी पूर्ण करू आणि आपला जीव देऊन टाकू. या अपमानापेक्षा मरण परवडलं. दररोजचं मरायचं नाही, एकदाच मरून जाऊ. रडत होते. भजनात असं वाटायचं जावं, पण लोक येऊ देत नव्हते महाराज भजन करायला. तेवढ्यात देवानं ती पाहिली अवस्था. मरायचा विचार आला माझ्या भक्ताच्या मनात. देवानं रथ पाठवला जगन्नाथपुरीहून आणि सांगितलं, जा सजन कसायला घेऊन या. ते दूत आले आणि विचारतात दिंडीत, का सजन नावाचा वारकरी बदमाश माणूस आहे म्हणे, आम्ही दिंडीच्या बाहेर काढून दिला. अहो पण आमच्या कानावर त्यांची चांगली चर्चा आहे. देवानं आम्हाला पाठवलं. कुठे? मागे आले आणि सजन महाराज एकटेच भजन करत होते. हाताला टाळ बांधलेला होता आणि तिथंच टाळ वाजवत होते. ते म्हटले, सजन महाराज बसा रथात, देव आलाय तुमच्याकरता, देवानं रथ पाठवला तुमच्याकरता. ते म्हटले, माझ्याकरता? हो. बसले रथात, देवाजवळ गेले, साष्टांग दंडवत घातला, रडत होते. मिठी मारली प्रभू चरणाला मारलेली मिठी. भगवान म्हटले, रडू नको सजन. देवा, अरे काय रडू नको? हात तोडणारा तू आहे की रथात बसवणारा तू आहे तेवढं सांग. यातले दोघांमधले खरं रूप तुझं कोणतं? सांग लवकर, मला मारायचंय. भगवान म्हटले, सज्जन, अरे हात तोडणारही मीच आहे आणि रथात बसवणारही मी आहे, काळजी करू नको. तुझा हात तोडणं गरजेचं होतं गड्या. का तोडला ते कर्म आहे तुझं. तुझ्या पुढून गाय पळत होती, तिच्या मागं कसा पळत होता. गाय पुढं कसाब मागं, गाय पुढं कसाब मागं.
गाय पुढं लपून बसली, गाय कसाबाला दिसत नव्हती. तुझ्या जवळून पुढं गेलेली गाय, तू पाहिलेली कसाब आला आणि तुला विचारतो गाय कुठे? तुझ्या ध्यानीमनी नाही हा कसाब आहे, पण तू हात दाखवला, इकडे गेली गाय. तो कसाब त्या गायीच्या मागं गेला आणि त्या कसाबानं गायीची हत्या केली, गाय मेली. तुझ्या हातामुळं गाय दिसली ती मेली. तुझा हात वळवण्याचं कर्म, तुझा हात तोडून माझ्या रथात बसवण्याच्या गरजेचं होतं. तुझा हात तोडल्याशिवाय रथात बसू शकत नव्हतो. कर्म संपल्याशिवाय मी मिळत नाही ना. तुझा हात तोडला, कर्म संपलं, मी प्राप्त झालो. देवा माझा हात तोडला, बरं झालं, मला माझ्या कर्माची जाणीव झाली. पण देवा त्या बाईनं तिचा नवरा मारला माझ्या हातापायी. अरे मारू दे, मारला तर सजन, बाईनं नवरा नाही रे, गाईनं कसाब मारला. तुला माझी शपथ आहे, आत्महत्येचा विचार करू नको. बोटाला धरलं आणि जवळ बसवलं, करी धरो निदावी नीट, हे तुझं कर्म आहे. हे कोणी दाखवलं? त्याने. बोलोने दी वाट, मारायचा विचार आला आणि वाट विसरायची वेळ आली की सांभाळायला कोण येतो? तोच येतो. बोलोने दी वाट, करी धरो निदावी नीट. म्हणून त्यांचा भारवा ही माता, करी योगक्षेम चिंता. आपली वाट देवानं सांभाळावी असं जर वाटत असेल तर संतांचा ऐका, आपली वाट त्याला सांभाळावी लागेल. अन्यथा समाज आपली वाट लावल्याशिवाय राहणार नाही. यांच्यासोबत काय जाता, झुंबराबर झुम शराबी, आणि त्याच्याबरोबर आपली खराबी. अरे ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, सोबत चाला, आपलं भलं होईल. अन्यथा आपल्याला परिणाम सुद्धा भोगावा लागेल. थोडा आवाज द्या मला समोरचा, या उभ्या मॉनिटरचा.